नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळुंगेकर. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पाहूया संध्याकाळचं बातमीपत्र. सोशल मीडियावर ज्येष्ठ पत्रकारांची बदनामी. पालघर जिल्ह्यातील पत्रकारांची कठोर कारवाईची मागणी. पालघर जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील पत्रकारांनी एकत्र येत सोशल मीडियावर ज्येष्ठ पत्रकारांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. पत्रकारांच्या तक्रारीनुसार आत्मनिर्भर भारतच्या सारथी या योजनेअंतर्गत पत्रकारांचा लखनौ कानपूर येथील अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पाला अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यानंतर बोईसर येथील गजानन मोहिते यांनी बोईसर तारापूर मित्र या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये दौऱ्यात सहभागी झालेल्या ज्येष्ठ पत्रकारांविषयी खोटे, निराधार आणि बदनामीकारक आरोप करण्यात आले. सदर पोस्ट काहींनी व्हॉट्सॲपवर ग्रुपवर व्हायरल केल्यामुळे बदनामीचा प्रसार अधिक व्यापक झाला. विजय वझे याने तीच पोस्ट विविध ग्रुपमध्ये फॉरवर्ड केल्याचंही पत्रकारांनी निवेदनात नमूद केलेलं आहे. या कृतीमुळे पत्रकारांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचलेली असून त्यांच्या व्यावसायिक सन्मानासोबतच वैयक्तिक आयुष्य धोक्यात आलं आहे. पत्रकारांनी सादर केलेल्या निवेदनात संबंधितांविरोधात भारतीय दंड संहितेतील अब्रू नुकसानाशी संबंधित कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारीसोबत बदनामीकारक पोस्टची प्रतही जोडण्यात आलेली आहे. या निवेदनावर पालघर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन तसेच नामांकित वृत्तपत्रांच्या डहाणू प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दर्शवला आहे. या घटनेमुळे पत्रकार वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त झाली असून माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणणारे असे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत असा इशारा पत्रकारांनी दिला आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.